Now we will see some examples of refraction of light in our surrounding. See here, some questions are asked here. Have you seen a mirage which is an illusion of an appearance of water on the hot road or in the desert? आता हे काय आहे मिरेज. व्हॉट इज मेंट बाय मिरेज. आणि त्या मिरेजमुळं आपल्याला मिरेज म्हणजे मृगजळ. आणि हे केव्हा दिसतं तर ज्यावेळेस हॉट रोड असेल, दुपारच्या वेळेला रस्ता तापलेला असेल, त्यावेळेला आपल्याला त्या रस्त्यावरून जाताना काय दिसणार आहे, दूरवर बघितल्यावरती जो काय हॉट सरफेस ऑफ रोड आहे तिथे आपल्याला काय दिसणार आहे, ते वॉटरचं इल्युशन किंवा वॉटर आहे असं भासणार आहे. म्हणजे ट्रान्सपरंट मीडियम, वॉटर मीडियम तिथं आहे असं भासणार आहे. आणि त्याच्यामुळं रस्त्यावरून जाताना आपल्याला काय दिसतं, दूरवर बघितलं उन्हामधून ज्यावेळेस आपण डांबरी रोडवरून जातो त्यावेळेस दूरवर पुढं बघितलं तर आपल्याला पुढच्या काही व्हेकल्स असतील, ट्रीज असतील, त्यांचं इमेज अंडर द म्हणजे आपल्याला काय दिसणार आहे, रोडवरती त्यांचं इमेज दिसणार आहे. आणि तो जो रोड सरफेस आहे तो सरफेस काय होणार आहे, कशाचं इल्युशन दिसणार आहे की आपल्याला तिथे वॉटर आहे असं भासणार आहे. नाव हॅव यू सीन दॅट ऑब्जेक्ट्स बियॉन्ड अँड अबाव द होली फायर ॲपियर्स टू बी शेकन. होली फायर म्हणजे जी काय होळी करतात, मग त्या होळीच्या वरच्या बाजूला किंवा होळीच्या पलीकडं असलेले ऑब्जेक्ट्स आपल्याला काय दिसतात, शेक होताना दिसतात, हलताना दिसतात. बट दे आर नॉट ॲक्च्युअली शेकिंग किंवा दे आर नॉट ॲक्च्युअल फ्लक्च्युएट, पण वी ॲपियर आपल्याला ते असे दिसणार आहेत की ते काय होतात, ते जे काही ऑब्जेक्ट्स आहेत होली फायरच्या बियॉन्ड म्हणजे पलीकडून येणारे आणि होली फायरच्या वरच्या बाजूचे जे काही ऑब्जेक्ट्स असतील ते आपल्याला शेक होताना दिसणार आहेत, हलताना दिसणार आहेत, पण ते ॲक्च्युअली हलत नसतात. तर मग हे कशामुळे होतं, हे दोन्हीही इफेक्ट्स आपल्याला कशामुळे दिसतात, तर दीज टू इफेक्ट्स आर सीन बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि ते काय आहे ते तुम्हाला पुढं बघायचं आहे. द लोकल ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स affect the refraction of light to some extent. In both the examples above, the air near the hot road, आता जी काही एअर नियर द हॉट रोड जो काही रस्ता तापलेला असणार आहे त्या रस्त्याच्या जवळची एअर, मग एअर नियर द हॉट रोड ऑर डेझर्ट सरफेस अँड नियर द होली फायर. डेझर्ट सरफेस असेल किंवा हॉट रोड असेल किंवा होली फायर, या तिघांच्या जवळची जी एअर आहे ती एअर काय होणार आहे, तापली जाणार आहे. आणि ती तापल्यामुळं काय होणार आहे, ती रेअरर मीडियम बनणार आहे. तो लेयर जो असणार आहे एअरचा, तो एअरचा लेयर काय होणार आहे, रेअरर मीडियम. एअर ज्यावेळेस हीट होणार आहे त्यावेळेस ती एक्सपांड होणार आहे आणि एक्सपांड झाल्यामुळं तिथलं मीडियम कसं होणार आहे, तो लेयर कसा होणार आहे, रेअरर होणार आहे. म्हणून द एअर नियर द हॉट रोड ऑर डेझर्ट सरफेस अँड नियर द होली फायर इज हॉट. ती एअर काय होणार आहे, हॉट होणार आहे आणि हेन्स रेअरर दॅन द एअर अबाव इट. त्याच्यापेक्षा वरची एअर जी असणार आहे त्याच्यापेक्षा एअर नियर द होली फायर ऑर एअर नियर द हॉट सरफेस बिकम्स रेअर. ती रेअर होणार आहे, हॉट झाल्यामुळे ती रेअर होणार आहे आणि त्याच्यावरच्या लेअरपेक्षा ती एअर काय होणार आहे, रेअर मीडियम होणार आहे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स इन्क्रीजिंग ॲज वी गो इन्क्रीजिंग हाईट. आता रोड सरफेसपासून वरती ज्या वेळेला आपण जातो, रोड सरफेस जो आहे त्या रोड सरफेसपासून जसजसं आपण व्हर्टिकली वर जाणार त्यावेळेला काय होणार आहे, तर द एअर आता समजा दिस इज अ रोड सरफेस आणि रोड सरफेस हॉट सनमुळं ही काय होणार आहे, तो रोड सरफेस हॉट झालेला असणार आहे. द एअर नियर द रोड सरफेस जी आहे ती सुद्धा काय होणार आहे, हॉट होणार आहे. द एअर नियर द रोड सरफेस ती काय होणार आहे, हॉट होणार आहे आणि दिस बिकम्स हॉट आणि देअरफॉर
इट ॲक्ट्स ॲज अ रेअरर मीडियम. ती काय म्हणून ॲक्ट होणार आहे? ही जी रस्त्याच्या जवळची वरची एअर जी आहे ती काय म्हणून ॲक्ट होणार आहे? रेअरर मीडियम म्हणून ॲक्ट होणार आहे. ती रेअरर होणार आहे दॅन द अबाव एअर. समजा ह्या एअरपेक्षा ही जी एअर आहे सरफेस जवळची एअर ही काय असणार आहे? रेअरर असणार आहे. आणि ही एअर त्याच्या वरच्या लेअरची एअर काय म्हणून ॲक्ट होणार आहे? डेन्सर असणार आहे. इट इज डेन्सर ॲज कम्पेअर्ड टू द एअर नियर द रोड सरफेस. ती डेन्सर असणार आहे. मग त्याच्यामुळं काय होणार आहे? द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स इन्क्रीजिंग. आता जसजसं आपण अल्टिट्यूड ॲज वी गो टू इन्क्रीजिंग हाईटला वरती जाऊ तसं तसं काय होणार आहे? आता ही जी एअर आहे ही डेन्सर आहे याला कम्पेअर केल्यावरती. आता याच्यावरची जी एअर असेल ती सुद्धा काय असणार आहे? याच्यापेक्षा डेन्सर. त्यावेळेला ही एअर काय होणार आहे? रेअरर म्हणून ॲक्ट होणार आहे. मग द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर बिकम्स इन्क्रीजिंग ॲज वी गो इन्क्रीजिंग हाईट. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियम जसं डेन्सर होणार आहे तसा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होणार आहे? ग्रेटर होत जाणार आहे. हे तुम्ही मागच्या पॉईंटमध्ये बघितलेलं आहे. बघा एअर इथं रेअरर मीडियम, वॉटर हे काय असणार आहे? एअर आणि वॉटरमध्ये एअर इज रेअरर मीडियम, वॉटर हे काय असणार आहे? डेन्सर मीडियम. मग त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्रेटर कोणाचा आहे? वॉटरचा आहे. म्हणजे रेअरर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा डेन्सर मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सपेक्षा काय असतो? कमी असतो. आणि डेन्सरचा त्याच्याच उलट बरोबर डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा रेअरर मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सपेक्षा काय असतो? मोठा असतो. म्हणून काय होणार आहे? ॲज वी गो अबाव, रस्त्यापासून जर उंच वरती गेलो तर काय इन्क्रीज होणार आहे? द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स ऑन इन्क्रीजिंग ॲज वी गो इन्क्रीजिंग हाईट. इन द फर्स्ट केस अबाव द डायरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम द डिस्टन्स कीप्स चेंजिंग अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. आता ह्या पहिली जी केस आहे याच्यामध्ये काय होणार आहे? द डायरेक्शन ऑफ लाईट रेज, जे काही डिस्टंट ऑब्जेक्टपासून येणारे दूरवरच्या ऑब्जेक्टपासून येणारे लाईट रेज जे आहेत ते लाईट रेज काय असणार आहेत? कीप्स चेंजिंग, त्यांची डायरेक्शन सारखी चेंज होत राहणार आहे. आणि ती का चेंज होणार आहे? ड्यू टू द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. ती ज्या वेळेला ट्रॅव्हल होते त्यावेळेस ती प्रत्येक वेळेला काय होणार आहे? तिचं मीडियम हे चेंज होणार आहे. एअर जरी एकाच मीडियममधून जाते पण एअरमध्ये असे लेयर्स तयार होणार आहेत. रेअरर, डेन्सर असे अल्टरनेट लेयर्स तयार होत जाणार आहेत. रेअरर मीडियम, डेन्सर मीडियम. मग लाईट रेज त्या मीडियममधून ट्रॅव्हल होताना काय होणार आहे? त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होणार आहे. आणि त्याच्यामुळे डायरेक्शन जी आहे लाईटची, प्रपगेशन ऑफ लाईट हे काय होणार आहे? कीप्स ऑन चेंजिंग, ती सारखी चेंज होत राहणार आहे अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. मग आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मिरेज म्हणजे काय असणार आहे? तर आता लाईट रेज कमिंग फ्रॉम द डिस्टंट ऑब्जेक्ट्स ॲपियर टू बी कमिंग फ्रॉम द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इनसाइड द ग्राउंड. आता जो काही दूरवरती ऑब्जेक्ट आहेत त्या ऑब्जेक्टच्यापासून येणारे लाईट जे आहे तो लाईट आपल्याला कसा भासणार आहे? कसा ॲपियर होणार आहे? दॅट इज द रेज आर कमिंग फ्रॉम द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इनसाइड द ग्राउंड अँड दिस इज कॉल्ड ॲज मिरेज. आता इथे एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेलं आहे. इथं हॉट एअर म्हणजे हे केव्हा दिसणार आहे मिरेज? हॉट सनमध्ये दिसणार आहे किंवा टेम्परेचर जास्त असेल त्यावेळेला हॉट सरफेसवरती मिरेज दिसणार आहे. दिस इज अ प्लांट. आणखीन त्या प्लांटची ही काय दिसते तुम्हाला? इमेज दिसते. आता हॉट सरफेस जो आहे, रोडचा हॉट सरफेस किंवा डेझर्टचा हॉट सरफेस हा काय म्हणून ॲक्ट होणार आहे? तर इट ॲपियर्स लाईक वॉटर लेयर. तिथं वॉटर लेयर आहे असं ॲपियर होणार आहे. आणखीन या ऑब्जेक्टची इमेज इनसाइड द ग्राउंड फॉर्म होणार आहे. आणि आता हे जे रेज आहेत हे रेज आहेत हे कुठून येणार आहेत? ऑब्जेक्टच्या इमेजपासून येणारे रेज. आणखीन हे काय आहेत? ऑब्जेक्टपासून, ॲक्च्युअल ऑब्जेक्टपासून येणारे रेज. आणि हे दोन्ही
काय होणार आहेत, एका पॉईंटला एकत्र येणार आहेत आणि नंतर ऑब्झर्वरच्या आईजमध्ये किंवा ऑब्झर्वरपर्यंत जाणार आहेत. मग त्या ऑब्झर्वरला काय दिसणार आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचं इमेज इथं दिसणार आहे आणि म्हणजेच जे रेज आहेत या इमेजपासून आल्यासारखे भासणार आहेत. आता हे जर रेज बघितले तुम्ही, ऑरेंज लाईनमध्ये दाखवलेले जे रेज आहेत त्यांची डायरेक्शन बघा, ती डायरेक्शन काय होती आहे, चेंज होती आहे. मग ही काय सतत चेंज होत राहणार आहे, कारण का हे रेज ट्रॅव्हल होत असताना ते एअरमधून जाणार आहेत आणि एअरचं टेम्परेचर प्रत्येक वेळेला म्हणजे वेदर कंडिशन्स किंवा एअरचे पार्टिकल्स रँडम मोशनमध्ये असतात आणि त्याचबरोबर द एअर नियर द रोड सरफेस ॲक्ट्स ॲज अ रेअरर मीडियम दॅन द एअर अबाव इट. म्हणून सारखं लेयर्स चेंज होत राहणार आहेत किंवा ती एअर जी आहे ती मीडियम एअर हे एकच मीडियम आहे, पण त्याच्यामध्ये काय होणार आहे, डिफरंट लेयर्स फॉर्म होणार आहेत. रेअरर लेयर असेल, डेन्सर लेयर असेल आणि त्याच्यामधून ट्रॅव्हल होत असताना लाईट रे हा काय होणार आहे, त्याचा पाथ हा कर्व पाथ त्याला मिळणार आहे. म्हणजे लाईट रेज ज्या वेळेला रेअररमधून डेन्सरमध्ये जातात त्यावेळेला ते काय होणार आहेत, ते त्यांचा पाथ जो आहे तो चेंज होतो रिफ्रॅक्शनमुळं आणि ते सारखं कंटिन्युअस चेंज होत राहिल्यामुळं तुम्हाला काय दिसणार आहे, त्याचे जे रेज आहेत हे रेज स्ट्रेट नसून ते कर्वमध्ये असणार आहेत. आता ड्यू टू द चेंज इन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, आता ड्यू टू द चेंजेस, आता हे सारखे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट होतं आहे पण इथं काय होणार आहेत, सारखे सतत चेंजेस होत राहणार आहेत. मग ड्यू टू द changes in refraction of light, the light rays coming from the distant objects appear भासणार आहेत, ते ॲक्च्युअल येणार नाहीत. दे ॲपियर टू कम फ्रॉम द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट आणि हे इमेज कुठं फॉर्म झालेलं आहे, इनसाइड द ग्राउंड या म्हणजे जमिनीच्या आतमधून त्याचं इमेज फॉर्म झाले आणि त्याच्यामधून ते लाईट रेज आल्यासारखे भासणार आहेत आणि याला काय म्हटलेलं आहे, मिरेज. दिस इज कॉल्ड ॲज मिरेज. आता त्याच्यानंतर सेकंड जे एक्झाम्पल होतं ते कोणतं आहे, होली फायरचं एक्झाम्पल. जी आपण होळी करतो, होळी पेटवतो त्यावेळेस आपल्याला होळीच्या आपण ज्या बाजूला उभारलेलो आहे त्याच्या पलीकडे समजा इथं जर होली फायर असेल ही, तर ऑब्झर्वर जो आहे तो ऑब्झर्वर या बाजूला असेल, समजा दिस इज ॲन ऑब्झर्वर. आणखीन या होली फायरच्या बियॉन्ड द ऑब्जेक्ट्स विच आर बियॉन्ड द होली फायर, आणखीन त्याचबरोबर द ऑब्जेक्ट्स विच आर अबाव द होली फायर, जे काही दूरवरती त्याच्या वरच्या बाजूला असलेले ऑब्जेक्ट्स जे आहेत ते ऑब्जेक्ट्स या ऑब्झर्वरला काय दिसणार आहेत, फ्लिकरिंग दिसणार आहेत. फ्लिकरिंग किंवा काय दिसणार आहेत, ते शेक होताना दिसणार आहेत, त्यांची पोझिशन चेंज होताना दिसणार आहे. पण ते ॲक्च्युअली ते शेक होत नसतात किंवा फ्लिकर होत नसतात किंवा फ्लक्च्युएट होत नसतात, पण आपल्याला ते का दिसतात, तर जी काय होली फायर आहे त्याच्या जवळची एअर जी आहे ती हॉट, इट बिहेव्स लाईक अ रेअरर मीडियम. त्याचबरोबर द एअर विच इज ॲज वी गो अवे फ्रॉम द होली फायर, म्हणजे एअरची जी डेन्सिटी आहे ती काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. जवळच्या एअरची डेन्सिटी कमी म्हणून ती रेअरर असणार आहे. त्याच्यानंतरच्या एअरची डेन्सिटी या जवळच्यापेक्षा कमी. त्याच्यानंतर हे दोन लेयर्स जर बघितले तर याची डेन्सिटी कमी आणि याची डेन्सिटी, या लेअरची डेन्सिटी जास्त. म्हणजे असे सतत काय होणार आहे, येणारे रेज जे आहेत त्या चेंजिंग एअर डेन्सिटीमधून ट्रॅव्हल होत असताना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा त्याचा चेंज होत जाणार आहे आणि म्हणून आपल्याला काय दिसणार आहेत, ते ऑब्जेक्ट फ्लक्च्युएट होताना दिसणार आहेत किंवा वी सी द ऑब्जेक्ट्स आर फ्लक्च्युएटिंग. पण ॲक्च्युअली ते फ्लक्च्युएट होत नसतात, पण आपल्याला ते दिसतात तसे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं इन द सेकंड एक्झाम्पल द डायरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट बियॉन्ड द होली फायर चेंजेस. तर काय चेंज होत असते, तर डायरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट. आता लाईट रेज कुठून येत आहेत, बियॉन्ड द होली फायर. बियॉन्ड द होली फायर जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्यापासून येणारे लाईट रेज हे काय होत जाणार आहेत, दे कमिंग फ्रॉम द लाईट रेज चेंजेस ड्यू टू चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स.
लाईट रेज जे आहेत तर डायरेक्शन काय, लाईट रेजची सतत काय होणार आहे, डायरेक्शन चेंज होत जाणार आहे. आणि कशामुळे चेंज होणार आहे, ड्यू टू चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स का चेंज होणार आहे, तर जी एअर हॉट तिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असणार आहे, कमी, म्हणजे त्याची डेन्सिटी कमी. डेन्सिटी कमी म्हणजे तो रेअरर मीडियम आणि त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याचा काय असणार आहे, कमी. आणि जो एअरचा लेयर डेन्सर असणार आहे त्याची डेन्सिटी ग्रेटर आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा काय असणार आहे, ग्रेटर. म्हणजे सतत त्या लाईट रेजची डायरेक्शन चेंज होणार आहे. आणि का चेंज होणार आहे, तर बिकॉज ऑफ चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि अबाव द फायर, नियर द फायर आणखीन अबाव द फायर या जवळच्या जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचे येणारे लाईट रेज त्यांची डायरेक्शन सारखी चेंज होत राहते. कशामुळे चेंज होणार आहे, ड्यू टू चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. अँड देअरफॉर वी सी दॅट द ऑब्जेक्ट्स ॲपियर टू मूव्ह, किंवा तो ऑब्जेक्ट मूव्ह होताना आपल्याला दिसतो. तर त्याच्यानंतर तुम्हाला काही एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स in our day to day life, किंवा we see these examples in our surrounding. आणि these examples occurs due to the refraction of light. and which are the examples, कोणते आहेत ते examples, तर effect of atmospheric condition on refraction of light can be seen in twinkling of stars. Twinkling of stars is the example of किंवा दिस ऑकर्स ड्यू टू द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लाईटचं रिफ्रॅक्शन झाल्यामुळं ट्विंकलिंग ऑफ स्टार्स हा फिनोमिना आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर अजूनही रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. त्याचबरोबर डिलेड सनसेट, अर्ली सनराईज हे सुद्धा काय आहेत, एक्झाम्पल्स ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, किंवा दे ऑकर्स ड्यू टू द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याचबरोबर स्टार्सचं ट्विंकलिंग ऑफ स्टार्स हे एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर स्टार्सची पोझिशन जी आहे ती पोझिशनसुद्धा ॲक्च्युअल पोझिशनपेक्षा आपल्याला ती स्टार थोड्या हायर हाईटला दिसणार आहे. आणि हे दिस ऑकर्स किंवा दिस इज बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे कशामुळं घडणार आहे, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग त्याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये स्टार्स आर सेल्फ लिम्युनस अँड कॅन बी seen at night in the absence of sunlight. They appear to be a point source because of their being at very large distance from us. आता स्टार्स जे आहेत ते काय म्हणून ॲपियर होणार आहेत, पॉईंट सोर्स. आता लाईटमध्ये तुम्ही 8th बघितलं असेल पॉईंट सोर्स म्हणजे काय, एक्सटेंडेड सोर्स म्हणजे काय. जर असंख्य पॉईंट सोर्स एकत्र आले तर त्या सोर्सला, लाईट ऑफ सोर्सला आपण काय म्हणतो, एक्सटेंडेड सोर्स ऑफ लाईट. आणि जर एका पॉईंटमधून येत असतील लाईट रेज तर त्याला आपण काय म्हणतो, पॉईंट सोर्स. मग तसं स्टार हा लिम्युनस आहे, सेल्फ लिम्युनस. इट हॅज इट्स ओन लाईट, त्याला स्वतःचा लाईट आहे. आणि दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम अस, मीन्स दे आर ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम अस. देअरफॉर दे ॲपियर्स ॲज टू बी अ पॉईंट सोर्स. ते पॉईंट सोर्स म्हणून ॲक्ट होणार आहेत. आणि इथं डेन्सिटी वर्ड पाहिजे. ॲज द डेन्सिटी ऑफ एअर विथ लोअरिंग हाईट अबाव द सरफेस ऑफ अर्थ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल्सो इन्क्रीजेस. आता लाईट रेज कुठून येणार आहेत, स्टारपासून येणार आहेत. मग स्टारपासून येणारे लाईट रेज हे पहिल्यांदा स्पेस, नंतर ते कशामध्ये येणार आहेत, अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये येणार आहेत. आणि अर्थच्या ॲटमॉस्फिअरमधून आल्यावरती अर्थच्या सरफेसवरती उभा असलेल्या ऑब्झर्वरकडे ते येणार आहेत. म्हणजे हा जो पाथ आहे ट्रॅव्हलिंग ऑफ लाईट रेजचा, तो पाथ ट्रॅव्हल होत असताना तो ट्रॅव्हल होत असताना म्हणजे जे काही ॲटमॉस्फिअर आहे, पहिला स्पेस असणार आहे, नंतर ॲटमॉस्फिअर ऑफ अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये लाईट रेज ज्या वेळेला एंटर होणार आहे त्यावेळेला त्या पूर्ण ॲटमॉस्फिअरची डेन्सिटी ही काय असणार आहे, सेम असत नाही, तर ती काय होणार आहे, रिजन टू रिजन चेंज होणार आहे. आणि आता पहिल्यांदा जर ॲटमॉस्फिअर जो आहे ते जमिनीपासून वरच्या बाजूला ॲट हायर हाईट्स ते रेअरर असणार आहे. त्याच्यानंतर जसजसं तुम्ही जमिनीच्या जवळ येता तशी हवा काय असणार आहे, हवेचा लेयर किंवा हवेचा दाब हा जास्त असतो.
किंवा ती डेन्सर होत जाणार आहे. म्हणजे जमिनीच्या जवळ जास्त हवेचा थर असणार आहे आणि जसजसं तुम्ही वरती जाता तसा हवेचा थर काय होणार आहे, रेअरर होणार आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा परत म्हणजे इथं आणि ह्या चेंजेसमुळं म्हणजे एअर जी आहे किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये इव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ एअर नाही, ते अनइव्हन आहे आणि त्याच्यामुळे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होणार आहे, सतत बदलत राहणार आहे. मग इथं ॲज द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस विथ लोवरिंग हाईट, म्हणजे जसजसं जवळ येणार आहे जमिनीपासून किंवा ऑब्झर्व्हरकडे लाईट येत असताना काय होणार आहे, त्या उंची जी आहे, लाईट रे ट्रॅव्हल होत असताना ऑब्झर्व्हरपासून तो खाली ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेस त्याचा डेन्सिटी जी आहे ती डेन्सिटी, एअरची डेन्सिटी इन्क्रीज होत जाणार आहे. एअरची डेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. आता ऑब्झर्व्हर अर्थ सरफेसवरती आहे हा ऑब्झर्व्हर, आणि ज्या वेळेला लाईट रेज हे टुवर्ड्स द अर्थ सरफेस येणार आहेत त्यावेळेला एअरची डेन्सिटी ही काय होत जाणार आहे, इन्क्रीज होणार आहे आणि त्याचबरोबर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. मग स्टार लाईट कमिंग टुवर्ड्स अस ट्रॅव्हल्स फ्रॉम अ रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. वरच्या बाजूला सांगितलं रेअरर मीडियम, आणि जसजसं ते ऑब्झर्व्हरच्या जवळ येत जाणार आहे तसं डेन्सर मोर डेन्सर होत जाणार आहे. म्हणजे सतत तो लाईट रे रेअररमधून कशामध्ये येणार आहे, डेन्सर मीडियममध्ये ट्रॅव्हल होत जाणार आहे. स्टार लाईट कमिंग टुवर्ड्स अस ट्रॅव्हल फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम अँड कॉन्स्टंटली बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. आणि दरवेळेला काय होणार आहे, तो नॉर्मलकडे बेंड होत जाणार आहे. म्हणून आपल्याला तो जो लाईट कमिंग फ्रॉम स्टार हा काय दिसतो, स्ट्रेट लाईनमध्ये नसतो, तर त्याचा पाथ कसा दिसतो, कर्वड पाथ असतो. it bent towards the normal and this makes the star appeared to be higher in the sky as compared to its actual position. आणि आपल्याला हे रेज जे लाईट रेज आहेत कमिंग फ्रॉम स्टार हे कुठून आल्यासारखे दिसणार आहेत, तर या पोझिशनपासून ते स्ट्रेट जर बघितले आपण तर ते या पोझिशनपासून आलेले दिसतात. मग आता ही पोझिशन जी आहे ती स्टारची ॲक्च्युअल पोझिशन नाही. ॲक्च्युअल पोझिशन इज दिस अँड दिस इज ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार. मग ही काय आहे, ॲपरंट पोझिशन. मग दिस मेक्स दॅट स्टार ॲपियर्स टू बी हायर इन द स्काय, म्हणजे ती आपल्याला जास्त उंचावर आहे अशी दिसणार आहे, पण ती थोडी काय असणार आहे, खालच्या बाजूला असणार आहे. मग आणि हे कशामुळे दिसणार आहे, द ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार इज ग्रेटर दॅन द ॲक्च्युअल पोझिशन ऑफ स्टार आणि दिस ऑकर्स किंवा दिस हॅपन्स बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळं हे आपल्याला दिसणार आहे. आता त्याच्यानंतर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. आता हे जे लाईट रेज ज्या वेळेला ट्रॅव्हल होणार आहेत ते ट्रॅव्हल होत असताना जे काही ॲटमॉस्फिअरमध्ये अर्थचं ॲटमॉस्फिअर त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा एअर ही पूर्ण त्याची डेन्सिटी सर्व ठिकाणी सारखी राहत नाही, तीसुद्धा सारखी चेंज होत राहते. कारण का, एअर ही काय असते, रँडम मोशनमध्ये असते, म्हणजे ती सारखी मूव्ह होणार आहे. आणि त्याच्यामुळं त्याचबरोबर टेम्परेचर काय आहे तिथलं, जर हॉट टेम्परेचर असेल तरी ती रेअरर होईल, कोल्ड टेम्परेचर असेल तर ती थोडी डेन्सर होणार आहे. आणि हे सारखं चेंजिंग म्हणजे वेदर क्लायमेट चेंज होत राहिल्यामुळं एअरमधून लाईट रेज ट्रॅव्हल होताना ते स्ट्रेट लाईनमध्ये प्रपगेट होणार नाहीत, ते सारखे काय होणार आहेत, तिथं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा फिनोमिनामुळं द लाईट रेज त्याचा जो पाथ आहे तो कसा असणार आहे, कर्व्ड पाथ त्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स हे सुद्धा काय आहे, एक फिनोमिना आहे की जो कशामुळं दिसणार आहे आपल्याला, तो रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळं आपल्याला तो होणार आहे. आता द ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार कीप्स चेंजिंग
अ बिट. आता ॲपरंट पोझिशनसुद्धा सारखी तिथेच राहणार नाही, तीसुद्धा चेंजिंग होताना दिसणार आहे. म्हणजे ही स्टार आहे, तिची ही काय आहे ॲपरंट पोझिशन, तीसुद्धा कॉन्स्टंट राहणार नाही, त्याच्यामध्ये सुद्धा लिटिल बिट चेंज दिसणार आहेत. अँड दिस चेंजेस ऑकर्स बिकॉज ऑफ द मोशन ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर अँड चेंजिंग एअर डेन्सिटी अँड टेम्परेचर. ज्यावेळेस लाईट रेज एअरमधून ट्रॅव्हल होणार आहेत त्यावेळेस काय होणार आहे, मोशन ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर. ॲटमॉस्फेरिक एअर ही स्टेडी नाही आहे, तर ती काय आहे रँडम मोशनमध्ये आहे. एअरचे पार्टिकल्स कसे असणार आहेत, रँडम मोशनमध्ये असणार आहेत. चेंज त्याच्यामुळं डेन्सिटी एअरची चेंज होत राहणार आहे आणि ही डेन्सिटी एअरच्या टेम्परेचरमुळं काय होणार आहे चेंज होत राहणार आहे. आणि बिकॉज ऑफ दिस द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स ऑन चेंजिंग कंटिन्युअसली. आता हे स्टेशनरी नाही, काय आहेत एअरचे ॲटमॉस्फेरिक एअर मोशनमध्ये आहे, त्याच्यामुळं डेन्सिटी एअरची चेंज होते, टेम्परेचर चेंज होतं आहे आणि त्याच्यामुळं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे एअरचा तो कॉन्स्टंट राहत नाही, तर इट चेंजेस कंटिन्युअसली, तो कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि बिकॉज ऑफ दिस द पोझिशन ऑफ ब्राईटनेस ऑफ द स्टार कीप्स चेंजिंग कंटिन्युअसली अँड द स्टार ॲपियर्स टू बी ट्विंकल. आता जी स्टार आपल्याला दिसते, जी दिसणार आहे ती ॲपरंट पोझिशनची स्टार आणि तिचा लाईटसुद्धा आपल्याला स्टेडी दिसत नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय दिसतं आपल्याला चेंजिंग होताना दिसतं किंवा त्याचा जो ब्राईटनेस आहे तो कमी जास्त दिसतो. तो कशामुळे होतो, तर बिकॉज ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स चेंजिंग कंटिन्युअसली. तो सतत चेंज होणार आहे. कारण का चेंज होणार आहे, तर ॲटमॉस्फेरिक एअर ही स्टेडी नाही, एअर इज इन मोशन, देअरफॉर इट्स डेन्सिटी अँड टेम्परेचर चेंजेस कंटिन्युअसली. ती चेंज होत राहणार आहे. डेन्सिटी ही टेम्परेचर कसं आहे एअरचं त्याच्यावरून चेंज होणार आहे आणि हे डेन्सिटी चेंज झाली की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा काय होणार आहे चेंज होणार आहे. मग हे this keeps on changing the refractive index continuously and hence the position of hence this because of this change. आता ह्या चेंजमुळं पोझिशन आहे स्टारची पोझिशन एका ठिकाणी स्टेडी दिसणार नाही आणि त्याचबरोबर ब्राईटनेस ऑफ लाईट कीप्स ऑन चेंजिंग कंटिन्युअसली अँड द स्टार्स ॲपियर्स टू बी ट्विंकल. आणि त्याच्यामुळं स्टार काय दिसणार आहे आपल्याला ट्विंकल होताना दिसणार आहे. म्हणजे आता ॲपरंट पोझिशन जी आहे स्टारची तीसुद्धा चेंजिंग असणार आहे, तीसुद्धा स्टेडी असणार नाही. ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार इज ऑल्सो व्हॅरीज कंटिन्युअसली. तिथे काय होणार आहे चेंज होणार आहे, व्हॅरी होणार आहे ड्यू टू द मॉबिलिटी ऑफ एअर पार्टिकल्स किंवा एअर जी आहे ती एअर मोशनमध्ये असणार आहे ड्यू टू द मोशन ऑफ एअर. त्याचबरोबर एअरची मोशन चेंज झाली, इट्स टेम्परेचर चेंजेस अँड द डेन्सिटी ऑल्सो चेंजेस अँड इफ डेन्सिटी चेंजेस द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट लेयर ऑफ एअर चेंजेस. दस द लेस लाईट. म्हणजे आता ह्याच्यामुळं काय होणार आहे डेन्सिटी चेंज होत राहिली तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा चेंज होणार आहे. आणखीन देअरफॉर द लाईट जो काही लाईट रिफ्लेक्ट होणार आहे ऑब्झर्वरकडे त्याचं प्रपोर्शनसुद्धा काय होणार आहे चेंज होणार आहे. इफ वेन मोर लाईट इज रिफ्रॅक्टेड टुवर्ड्स द ऑब्झर्वर, जर मोर लाईट ऑब्झर्वरकडे रिफ्रॅक्ट झाला तर काय दिसणार आहे ती स्टार त्याला ब्राईट दिसणार आहे. आणि इफ द लेस लाईट इज रिफ्रॅक्टेड टुवर्ड्स द ऑब्झर्वर, इफ लेस लाईट ऑफ स्टार इज रिफ्रॅक्टेड टुवर्ड्स द ऑब्झर्वर देन द स्टार लुक्स डीम. ती स्टार कशी दिसणार आहे लाईट कसं किंवा ती स्टार ही डीम ॲपियर होणार आहे. आणखीन हे फ्लक्च्युएशन चेंजेसमुळं काय होणार आहे द ब्राईटनेस ऑफ स्टार ही काय होणार आहे कमी जास्तपणा होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे द ब्राईटनेस ऑफ स्टार चेंजेस कंटिन्युअसली देअरफॉर द स्टार ॲपियर्स टू बी ट्विंकल. म्हणून स्टार्स आपल्याला कसे दिसणार आहे ट्विंकलिंग होताना दिसणार आहेत. म्हणजे जर जास्त प्रमाणामध्ये लाईट रिफ्रॅक्ट होऊन ऑब्झर्वरकडे आला तर त्या ऑब्झर्वरला त्यावेळेला ती काय दिसणार आहे स्टार ब्राईट दिसणार आहे. आणि इफ लेस लाईट इज रिफ्रॅक्टेड टुवर्ड्स द ऑब्झर्वर देन द स्टार ॲपियर्स डीम. आणखीन या कारणांमुळं काय होणार आहे दज देर इज
चेंज इन द ब्राईटनेस ऑफ स्टारमध्ये काय होणार आहे, कंटिन्युअस चेंज होणार आहे आणि देअरफॉर इट ट्विंकल्स, ती आपल्याला ट्विंकल होताना द स्टार ॲपियर्स टू बी ट्विंकलिंग हे दिसणार आहे. त्याच्यानंतर सी देर इज वन डायग्रॅम हिअर, इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शनचा इफेक्ट हे एक दिलेलं आहे. आता दिस इज अर्थ, त्याच्यानंतर हे पूर्ण जे आहे इथंपर्यंत हे जे लेयर्स आहेत हे कशाचे आहेत, ॲटमॉस्फेरिक लेयर आहेत. अँड दिस इज स्पेस, आणि स्पेसमध्ये काय असणार आहेत, आता हे पोझिशन्स आहेत. मग सनची आहे पोझिशन. आता ही जी इथं जर ऑब्झर्वर असेल तरी दिस लाईन इज हॉरिझॉन, ह्या लाईनला काय म्हटलं आहे, क्षितिज किंवा हॉरिझॉन हे इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये आपण क्षितिज म्हणतो. मग सनराईज होताना हा सन काय होणार आहे, हॉरिझॉनच्या वर यायला लागतो. आता ज्या वेळेला तो बिलो द हॉरिझॉन असतो त्यावेळेस याच्यापासून जाणारे लाईट रेज हे कशामधून ट्रॅव्हल होणार आहेत, स्पेसपर्यंत, हे स्ट्रेट लाईनमध्ये, कारण का त्याच्यामध्ये काही रिफ्रॅक्शन दिसणार नाही. बट वेन दे एंटर इन द ॲटमॉस्फिअर ऑफ अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर होतात त्यावेळेस तिथं काय होणार आहे, त्याचं रिफ्रॅक्शन, तिथं बेंडिंग स्टार्ट होणार आहे. लाईटचं, या सनलाईटचं रेजचं काय होणार आहे, बेंडिंग स्टार्ट होणार आहे. कुठं बेंडिंग स्टार्ट होणार आहे, ज्या वेळेला हे सनरेज कशामध्ये एंटर होणार आहेत, अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर होतात त्यावेळेस तिथं रिफ्रॅक्शन या फिनोमिनामुळं काय होणार आहे, दे बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. आणखीन आता या ठिकाणची एअर आणि या लेयरची एअर याच्यामध्ये इथली एअर जी आहे ही याच्यापेक्षा काय असणार आहे, डेन्सर असणार आहे, आणि ही कंपॅरेटिव्हली काय असणार आहे, रेअरर. मग लाईट रेज ज्या वेळेला ऑब्झर्वरकडे येतात त्यावेळेस ते रेअररमधून डेन्सर मीडियममध्ये येत जातात. म्हणून द लाईट रेज रिफ्रॅक्शन, कंटिन्युअस रिफ्रॅक्शन होणार आहे. अँड द रिफ्रॅक्टेड रे जो आहे इट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल, आणि म्हणून हा इथं कर्वड पाथ असणार आहे, तो स्ट्रेट लाईनमध्ये येणार नाही. मग दो द सन इज बिलो द हॉरिझॉनच्या बिलो जरी असला तरी द ऑब्झर्वर ऑन अर्थ कॅन सी द सन बिफोर सनराईज व्हायच्या आधी काही मिनिट त्याला तो ही कॅन ऑब्झर्व द सन बिफोर सनराईज, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, अर्ली सनराईज इज ॲन इफेक्ट विच इज ऑकर्ड ड्यू टू द रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळं अर्ली सनराईज दिसणार आहे. हॉरिझॉनवरती सन यायच्या आधीच अर्थवरच्या ऑब्झर्वरला तो दिसणार आहे. आता असंच ज्या वेळेला काय होणार आहे, तो सनसेट ज्या वेळेला होतो म्हणजे काय होणार आहे, तो सन गोज बिलो द हॉरिझॉन. सन कुठे जाणार आहे, बिलो द हॉरिझॉन. सन हॉरिझॉनच्या खाली गेला तरीसुद्धा आपल्याला तो काय दिसणार, सनसेट झाला तरी तो सन आपल्याला दिसतो. आता इथं बघा, सन इज बिलो द हॉरिझॉन. मग हे जे रेज आहेत, सनपासून येणारे रेज, इथं ऑब्झर्वर आहे आणि त्याच्या आईजमध्ये हे रेज गेले, रिफ्रॅक्टेड रेज गेले तर त्याला तो सन दिसणार आहे, आणि त्याला तो सन कुठल्या पोझिशनपासून कुठं आहे असं भासणार आहे, इथं आहे असं भासणार आहे. दिस इज द ॲपरंट पोझिशन ऑफ सन. ही ॲपरंट पोझिशन आहे आणि दिस इज द रिअल ऑर ॲक्च्युअल पोझिशन ऑफ सन. लक्षात आलं आहे. आणि मग अर्ली सनराईज आणि दुसरं आहे सनसेट जरी झाला तरीसुद्धा ऑब्झर्वरला काही वेळ, सनसेट झाल्यानंतर म्हणजे क्षितिजाच्या खाली, हॉरिझॉनच्या खाली सन गेला तरीसुद्धा काय दिसणार आहे, तो सन आकाशामध्ये आहे असा अर्थवरच्या ऑब्झर्वरला दिसतो. आणि हे कशामुळं आहे, ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग अर्ली सनराईज आणि डिलेड म्हणजे काय, सनसेट झाल्यानंतरसुद्धा तो सन ऑब्झर्वरला दिसतो, आणि अर्ली सनराईज म्हणजे सनराईज व्हायच्या आधी सुद्धा ऑब्झर्वरला सन दिसतो. आता याला काय म्हटलेलं आहे, अर्ली सनराईज आणि डिलेड सनसेट आर द फिनोमिनाज ऑकर्स ड्यू टू द रिफ्रॅक्शन ऑफ लाईटच्या रिफ्रॅक्शनमुळे होणारे हे इफेक्ट्स आहेत. आता वी डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स. आता आपण
प्लॅनेट्स ट्विंकलिंग ऑफ स्टार्स बघितलं, मग प्लॅनेट ट्विंकल होत नाहीत. मग वाय प्लॅनेट डू नॉट ट्विंकल? बिकॉज आता काय आहे कारण त्याचं, प्लॅनेट्स आर मच क्लोजर टू अस as compared to stars. Planets are closer to us. They therefore do not appear as a point source. आता प्लॅनेट जे आहेत ते प्लॅनेट दे आर क्लोजर टू अस दॅन स्टार्स. सो दे डू नॉट ॲपियर ॲज अ पॉईंट सोर्स. ते पॉईंट सोर्समध्ये असणार नाहीत, तर ते कसे दिसणार आहेत? दे ॲपियर अस ॲज कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्स. म्हणजे दे ॲपियर्स टू अस ॲज अ एक्सटेंडेड सोर्स ऑर दे ॲपियर ॲज अ कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्स. आणि बिकॉज ऑफ चेंजेस इन ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आता त्यांच्यापासून येणारा लाईट जो आहे तो लाईटसुद्धा ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या चेंजेसमुळं काय होणार आहे? द पोझिशन ॲज वेल ॲज द ब्राईटनेस ऑफ इंडिव्हिज्युअल पॉईंट सोर्स चेंजेस, बट द ॲव्हरेज पोझिशन अँड द टोटल ॲव्हरेज ब्राईटनेस रिमेन्स अनचेंज्ड अँड द प्लॅनेट डू नॉट ट्विंकल. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे, ॲटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तो चेंज होत राहणार आहे. मग ब्राईटनेस जो आहे त्या प्लॅनेटचा तो कमी जास्त होणार आहे. पण काय असणार आहे? तर त्याच्यामध्ये एक पॉईंट सोर्स नाही आहे, तर असे काय आहेत? कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्स. मग काही पॉईंट सोर्सपासून रिफ्रॅक्टेड होणारा लाईट हा जास्त प्रमाणात जर असेल, तर तेवढ्याच काही पॉईंट सोर्सपासून रिफ्रॅक्ट होणारा लाईट हा काय असणार आहे? लेस असणार आहे. आणि ॲव्हरेज जर बघितलं, ॲव्हरेज ब्राईटनेस जो आहे तो ॲव्हरेज ब्राईटनेस काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे, तो चेंज होणार नाही. म्हणजेच द ॲव्हरेज ब्राईटनेस ऑफ द प्लॅनेट रिमेन्स द सेम. आणि देअरफोर प्लॅनेट किंवा देअरफोर देर इज नो चेंज इन द ॲव्हरेज पोझिशन ऑफ द स्टार. आणि हेन्स प्लॅनेट डू नॉट ट्विंकल. त्याच्यामुळं त्याची ब्राईटनेस जो आहे तो अनचेंज राहणार आहे आणि त्याची ॲव्हरेज पोझिशन जी आहे ती ॲव्हरेज पोझिशनसुद्धा चेंज होणार नाही. नो चेंज इन द ॲव्हरेज पोझिशन अँड द टोटल ॲव्हरेज ब्राईटनेस इज अनचेंज, ती सेम राहणार आहे. देअरफॉर प्लॅनेट डू नॉट ट्विंकल. आता प्लॅनेट्स जे आहेत ॲज कम्पेअर्ड टू स्टार्स, प्लॅनेट्स आर क्लोझर टू अर्थ. देअरफॉर आणखीन काय आहे? प्लॅनेट ॲपियर्स ॲज अ कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्स. त्यास आणखीन काय लिहिता येणार आहे? आता ड्यू टू द चेंज इन, आता ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होणार आहे, त्याच्यामुळं देर इज अ चेंज. आता त्याच्यामध्ये पोझिशनमध्ये चेंज होईल, ब्राईटनेसमध्ये चेंज होणार आहे. हे कुणाचं? ऑफ पॉईंट सोर्स. इंडिव्हिज्युअल पॉईंट सोर्समध्ये चेंज होणार आहे. बट द ॲव्हरेज पोझिशन आणि टोटल ॲव्हरेज ब्राईटनेस काय राहणार आहे? सेम राहणार आहे. आणि त्याच्यामुळं प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. मेन कारण काय सांगायचं? तर प्लॅनेट इज क्लोझर टू अस अँड it do not appear as a point source, but it appears as a collection of point source. आता बिकॉज ऑफ चेंज इन ॲटमॉस्फेरिक, आता ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समुळं आपल्याला एका पॉईंट सोर्सच्या पोझिशनमध्ये आणि त्याच्या ब्राईटनेसमध्ये चेंज होणार आहे. पण जर आपण ॲव्हरेज, तिथं नंबर ऑफ पॉईंट सोर्स आहेत, मग त्यांचा जर ॲव्हरेज बघितला तर ती ॲव्हरेज म्हणजे देर इज काही पॉईंट सोर्सपासून इंटेन्सिटी ऑफ लाईट इन्क्रीज होणार आहे, तर काही पॉईंट सोर्सपासून इंटेन्सिटी ऑफ लाईट काय होणार आहे? जे काही रिफ्रॅक्ट होणार आहेत ऑब्झर्वरकडे ती डिक्रीज होणार आहे. आणखीन ओव्हरऑल ॲव्हरेज ब्राईटनेस काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे, तो चेंज होणार नाही. त्याचबरोबर ॲव्हरेज पोझिशन ऑल्सो रिमेन्स सेम. सो प्लॅनेट डू नॉट ट्विंकल. त्याच्यानंतर बाय सनराईज, आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, अर्ली सनराईज अँड डिलेड सनसेट, these are also an examples of, किंवा these phenomena also occurs due to the refraction of light. By sunrise we mean the appearance of sun above the horizon. आता सनराईज म्हणजे काय? तो सन होरिझॉनच्या वर येणार आहे. ॲपियरन्स ऑफ सन अबाव द होरिझॉन.
horizon, but when the sun is somewhat below the horizon, its light rays are able to reach us along a curved path due to their refraction through air through Earth's atmosphere. या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे thus we see the sun even before it emerges above the horizon. हॉरिझॉनच्या वर यायच्या आधी, इमर्ज व्हायच्या आधी आपल्याला काय दिसणार आहे? वी सी द सन बिफोर इट इमर्जेस अबाव द हॉरिझॉन. सेम थिंग हॅपन्स ॲट द टाईम ऑफ सनसेट. आणि असंच सनसेट वेळेला पण होणार आहे. वी कीप सीईंग द सन फॉर अ शॉर्ट व्हाईल इवन आफ्टर इट गोज बिलो द हॉरिझॉन. सन हॉरिझॉनच्या बिलो गेला तरीसुद्धा आपल्याला काही वेळ तो हॉरिझॉन किंवा तो आपल्याला आकाशामध्ये दिसणार आहे. मग डिलेड सनसेट, अर्ली सनराईज, त्याचबरोबर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार्स, दीज आर ऑल किंवा फ्लक्च्युएटिंग द ऑब्जेक्ट्स बियॉन्ड द होली फायर और अबाव द होली फायर. त्याचबरोबर काय आहे? मिरेज occurs on hot road. These are all examples of refraction of light. So read the जो काही पोर्शन झालेला आहे तो रीड करा आणि तुम्हाला जे काही शॉर्ट नोट्स लिहायला येतील ते लिहा. या डायग्रॅम्स ज्या आहेत त्या डायग्रॅम्स लक्षात ठेवायच्या आहेत. या डायग्रॅममध्ये बघा तुम्हाला इथं व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे हे लाईट रेज जसेच अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये येणार आहेत म्हणजेच तिथं तो कसा ट्रॅव्हल होणार आहे? रेअररमधून डेन्सर कंटिन्युअसली, म्हणून इन्क्रीजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा ॲरो इम्पॉर्टंट आहे. या डायग्रॅम ड्रॉ करता त्यावेळेस हा ॲरो डाऊनवर्ड करायचा आहे, डाऊनवर्ड ॲरो, आणि तो काय दाखवतो? इन्क्रीजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲटमॉस्फिअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अर्थ सरफेसकडे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर ग्रेटर असणार आहे ॲट दॅन द अल्टिट्यूड्स. वरच्या हाईट किंवा ॲज वी गो हायर वरती जाऊ तसं तो काय होणार आहे? रिफ्रॅक्टिव्ह म्हणजे वरून जसं खाली येणार आहे तसं काय होणार आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा ॲटमॉस्फिअरचा वाढत जाणार आहे. म्हणजे ही डायग्रॅम ड्रॉ करता त्यावेळेस हे दाखवणं गरजेचं आहे, हे लिहिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या डायग्रॅममध्ये सुद्धा बघा काय लक्षात घ्यायचं आहे? सन ही ऑब्झर्वर इथं आहे, अर्थ हा ऑब्झर्वर आणि हे ॲटमॉस्फिअरचे लेयर्स आहेत. आता हा जो आहे जरा तुम्हाला थोडासा ऑरेंजमध्ये दिसतो, इथं डेन्सर असणार आहे एअर. मग ॲज वी गो अबाव द अर्थ सरफेस एअर बिकम्स रेअरर अँड रेअरर. आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा पोर्शन कशाचा आहे? स्पेस. म्हणून सनलाईट जो आहे, रेज कमिंग फ्रॉम सन हे स्पेसमधून ॲटमॉस्फिअरमध्ये शिरतात तोपर्यंत तो कसा दाखवला आहे? स्ट्रेट लाईनमध्ये दाखवला आहे. अँड व्हॅन इट एंटर्स इन द ॲटमॉस्फिअर मग तिथून त्याचा कर्व्ड पाथ सुरू होणार आहे. हे या डायग्रॅम्समध्ये लक्षात ठेवायचं आहे. दिस इज रिअल पोझिशन. आणखीन मग ही स्ट्रेट लाईन ऑब्झर्वरपासून थोडं डायरेक्ट जर काढली तरी हे जे लाईट आहेत, हा जो रिफ्रॅक्टेड लाईट रेज कमिंग फ्रॉम सन आहे तो आपल्याला कुठून आल्यासारखा भासणार आहे? तर या ॲपरंट पोझिशनपासून आल्यासारखा भासणार आहे. दिस इज ॲपरंट पोझिशन ऑफ सन. आणि ॲपरंट पोझिशन ही हॉरिझॉनच्या वर असणार आहे. मग डायग्रॅम्स व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याचा स्टडी करा व्यवस्थित.